कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। ठाण्यात भाजप सोबत येत नसल्यानं सेनेचाही एकला चलोरेचा नारा। सूत्रांची माहिती। ठाण्यामध्ये टेंभी नाका परिसरात काल शिंदेंच्या शिवसेनेची बैठक पार पडली। युती असली तरी स्थानिक लेव्हलला पक्ष सांभाळणार कुरघोड्या आहेत त्या बैठकीत मांडल्या। ठाण्यातील बैठकीनंतर नरेश म्हस्के यांचं वक्तव्य, तर युती झाली तर महायुती म्हणून लढणार, अन्यथा एकटे लढणार, म्हस्केंकडून स्पष्ट। ठाण्यात भाजपकडून महानगरपालिकेसाठी इच्छुक असलेल्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचं आयोजन। शिबिराच्या माध्यमातून भाजपनं एक प्रकारे स्वबळाचीच चाचपणी सुरू केल्याची चर्चा। सध्या आमच्याकडे 350 पेक्षा जास्त इच्छुकांचे अर्ज। संदीप लेले यांचं वक्तव्य, तर 2 दिवसांपूर्वी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी ठाण्याचा महापौर भाजपचा व्हावा असं व्यक्त केलं होतं मत। यंदा महापौर शिवसेनेचाच। वांद्र्यातील कलानगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी। शिंदेंच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांच्याकडून बॅनरबाजी। संजय राऊतांचं काँग्रेसच्या वरिष्ठांना पत्र। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची तक्रार। सूत्रांची माहिती, तर सपकाळ यांच्या विरोधातील पत्रावरून काँग्रेसची सेनेवर नाराजी। काँग्रेस पूर्णपणे सपकाळ यांच्या पाठीशी असल्याची माहिती। भाजप जिल्हा सचिवांकडूनच निवडणूक आयोगाच्या कामावर आक्षेप। मतदारांची हेराफेरी केल्याचा कमलेश कटारिया यांचा आरोप। अब्दुल सत्तारांच्या दबावामुळे मतदारांची हेराफेरी झाली, कटारिया यांचा गंभीर आरोप। जालन्यातील भोकरदन नगर परिषदेच्या प्रभागातील मतदार यादीत एकाच कुटुंबातील व्यक्तींची नावं वेगवेगळ्या प्रभागात। नगर परिषदेकडे 1917 हरकती सूचना हरकतींवर प्रशासन शहानिशा करणार, मुख्याधिकाऱ्यांची माहिती। लातूरमधील रेणापूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मतदार यादीची होळी। मतदार यादीतील चुकांमुळे लोकांमध्ये संभ्रम। एका मतदाराचं नाव अनेक प्रभागात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानं शरद पवार गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक। सदोष मतदार याद्या दुरुस्त करा, मगच निवडणुका घ्या, राऊतांची निवडणूक आयोगाकडे मागणी। तर भाजप नेते काल आले नाहीत, ते चोर आहेत, राऊतांची जळजळीत टीका। इतके कन्फ्यूज विरोधक मी पाहिलेले नाहीयेत। विरोधकांना काय मागणी करावी हेच कळत नाहीये। सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या भेटीवरून मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। फडणवीस सर्वात कन्फ्यूज मुख्यमंत्री आहेत। कन्फ्यूज टीकेवरून संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार, तर आम्ही मांडलेले मुद्दे सत्ताधाऱ्यांच्या काळजात घुसलेत, राऊतांचा हल्लाबोल। फडणवीसांचा देशाचा अभ्यास तोकडा आणि कच्चा आहे, त्यांनी तो दुरुस्त करून घ्यावा। फडणवीसांच्या पवारांवरील वक्तव्यावर राऊतांचा पलटवार। मतदार याद्यांमधील घोटाळ्यावरून दिल्लीत मोर्चा काढला होता, राऊतांनी करून दिली आठवण। निवडणूक आयोगाकडे काल सगळे मुद्दे मांडले। निवडणूक आयोग सत्य ऐकायला तयार नाहीये, राऊतांचा आरोप। तर निवडणूक आयोगात भाजपनं नेमलेली माणसं, निवडणूक आयोग भाजपची विस्तारित शाखा, राऊतांचा पलटवार। राज ठाकरेंचा 19 ऑक्टोबरला मेळावा। निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर पदाधिकाऱ्यांचा मेळावा। BLA गटाध्यक्ष पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे काय मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचं लक्ष। अंबरनाथमध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेंद्र यादव यांच्या भाजप प्रवेशावरून आमदार बालाजी किणीकरांचा भाजपला इशारा। युती धर्म तोडाल तर आमच्याकडेही तुमची मोठी यादी तयार आहे, किणीकरांचा इशारा। बालाजी किणीकरांनी देवाभाऊ आणि शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवावा। अंबरनाथमधील महायुतीत वादावर नवनाथ बन यांचं वक्तव्य, तर मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार, बन यांना विश्वास। डिबेंचर रक्कम कपातीविरोधात दूध संस्था प्रतिनिधी चांगल्याच आक्रमक। कोल्हापूर गोकुळ दूध संघावरती धडक मोर्चा, तर विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक आंदोलनात सहभागी। गोकुळ विरोधात दूध संस्था प्रतिनिधींसह दूध उत्पादकही आक्रमक। गाई म्हशी घेऊन गोकुळच्या कार्यालयात शिरण्याचा आंदोलकांचा प्रयत्न। पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट आणि धक्काबुक्की झाल्याची माहिती। गोकुळ दूध संघाला एवढा फायदा झालाय, संस्थेच्या ठेवी वाढल्यात, असं असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात डिबेंचर कपात कशासाठी, शौमिका महाडिक यांचा सवाल। नवी मुंबईतील सानपाड्यात विविध नागरी समस्यांसाठी मनसेचा बोंबामारो मोर्चा। मनसे नेते गजानन काळेंच्या नेतृत्वात पालिकेच्या तुर्भे वॉर्ड ऑफिस कार्यालयावरती धडक मोर्चा। मंत्री माणिकराव कोकाटेंचे बंधू भारत कोकाटे ठाकरेंच्या सेनेतून भाजपात जाणार। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं भाजपात पक्षप्रवेश होणार। जळगावच्या अमळनेरमध्ये उन्मेष पाटलांकडून प्रांताधिकाऱ्यांसमोर संताप व्यक्त। नुकसान भरपाई संदर्भात अमळनेर तालुक्याचा परिशिष्ट अ मध्ये समावेश करण्याची मागणी। उद्या बीडमध्ये मंत्री छगन भुजबळ यांची ओबीसींच्या न्याय हक्कासाठी माहेलगार सभा। शहराच्या विविध भागामध्ये सभेचे बॅनर्स, बॅनरवर ओबीसी नेत्यांच्या सोबतच लक्ष्मण हाकेंचा देखील फोटो। 2 सप्टेंबरच्या जीआरचा ओबीसींना काहीही फटका नाहीये। जीआर नंतर 35 दिवसात मराठवाड्यात 27 अर्ज मान्य। बबनराव तायवाडे यांनी दाखवले सरकारी पुरावे।
सिंधुदुर्गमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवरती निवडणुका भाजप स्वबळावर लढणार. भाजप नेते मनीष दळवी यांचा दावा. तर यामुळे आता सिंधुदुर्गात शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष वाढण्याची ही शक्यता. पक्षाकडे लक्ष द्या, तुमच्या कामाचं मूल्यांकन सुरू आहे. पक्षांतर्गत कुरबुरी असतील तर मिटवून घ्या. भाजपच्या मंत्र्यांना समस्त निवडणुकांसाठी स्वतःला झोकून द्या. रवींद्र चव्हाणांचे आदेश. आगामी निवडणुकीसाठी कामांचं टार्गेट देण्यात आल्याची माहिती. आगामी पालिका निवडणुकीसाठी शिंदेंचा मास्टर प्लॅन. अनुभवी आणि खासदार तसेच आमदार यांच्यावर जबाबदारी म्हणून निवडणूक लढवणार असं फडणवीस म्हणाले. काही लोकांनी स्वतःची उंची पाहून बोलावं. त्यांचं पद शिंदेंच्या उंचीचं तरी आहे का? गणेश नाईकांचं नाव न घेता उदय सामंतांची टीका. अहिल्यानगरमध्ये बाजारपेठेतील दुकानांवर हिंदुत्ववादी संघटनांकडून भगवे झेंडे लावण्याची मोहीम. दरम्यान भगवे झेंडे लावले नाही, त्यांनी तिरंगा लावावा म्हणजे कोण भारतीय ते समजेल. अहिल्यानगरमध्ये एमआयएमचे जिल्हाध्यक्ष परवेज अशरीफ यांचं वक्तव्य. अहिल्यानगरमध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक. सकल हिंदू समाज तसेच जगताप समर्थकांकडून दुग्धाभिषेक. यावेळेस शरद पवार पक्षाने मुंबईमध्ये केलेल्या आंदोलनाचा निषेधही करण्यात आला. ट्रक क्लिनरच्या अपहरणाप्रकरणी दिलीप खेडकर यांना मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा. 25,000च्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर. बेलापूर कोर्टानं अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर हायकोर्टाकडून मोठा दिलासा. नाशिक गोळीबार प्रकरणातील आरोपी प्रकाश लोंढेंच्या अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा. तर देवाभाऊ पॅटर्न महाराष्ट्रात चालणार. नाशिकमध्ये सुरुवात झाली आहे. नवनाथ वन यांचं वक्तव्य. उद्धव ठाकरे यांनी बोलवलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीला बैठकीला नागपूर शहरातील दोन्ही जिल्हाप्रमुखांची दांडी. काल मुंबईमध्ये बोलावलेल्या बैठकीमध्ये दोन्ही जिल्हाप्रमुख अनुपस्थित राहिल्यानं तर्कवितर्के. तर संपर्क प्रमुख सतीश हरडे यांनी भूमिका मांडली. मुंबई आमदार निवासातील कॅन्टीनवरील कारवाई मागे. अन्न औषध प्रशासन विभागाकडून कॅन्टीनला क्लीन चिट. शिळं अन्न दिल्यानं आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. त्यानंतर कॅन्टीनचा परवाना निलंबितही करण्यात आला होता. पिंपरी चिंचवडमध्ये सिम्बॉसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये संरक्षण आणि अंतराळ तंत्रज्ञान शाळेचं उद्घाटन. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती. पिंपरी चिंचवडमधील सिम्बॉसिसच्या कार्यक्रमात आढळला साप. मुख्यमंत्री संरक्षण मंत्री ज्या मंचावर बसणार तिथेच सापाचा शिरकाव. मंचासमोर साप आढळल्यानं विद्यापीठ प्रशासनाची मोठी तारांबळ. पिंपरी चिंचवडमधील सिम्बॉसिसमधील कार्यक्रमात माधुरी मिसाळ संतापल्या. यावेळेस रिसीव्ह करण्यासाठी कोणीही न आल्यानं माधुरी मिसाळ यांचा संताप. तर राज्यमंत्री पदाच्या प्रोटोकॉलचा सिम्बॉसिस प्रशासनाकडून अवमान झाल्याचाही आरोप. धाराशिवमध्ये नदीकाठच्या खरडून गेलेल्या जमिनीत पाण्यावर शेती केली जाणार. महिनाभरात अहवाल तयार करण्याच्या प्रताप सरनाईकांच्या सूचना. पाण्यावरच्या शेतीसाठी स्वतंत्र निधीची तरतूदही केली जाणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून साताऱ्यातील दरे गावात 3,000 स्ट्रॉबेरी रोपांची लागवड. एकनाथ शिंदे सकाळपासून शेतीच्या कामात रमले. गावात आल्यानंतर आपोआप हातपाय शेतीकडे वळतात. शिंदेंची प्रतिक्रिया. पुण्यात खासदार सुप्रिया सुळेंच्या हस्ते धनुर्विद्या क्रीडा संकुलाचं भूमिपूजन. पुण्यातील 100 फुटी कर्वे रस्त्यावरती पुणे महापालिकेचं शहरातील पहिलं धनुर्विद्या क्रीडा संकुल असणार. दिलीप खेडकरांनी ट्रक क्लिनरचं अपहरण केल्याच्या प्रकरणी अपडेट समोर. दिलीप खेडकरचे सुरक्षारक्षक प्रफुल्ल साळुंखेला रबाळे पोलिसांकडून अटक. तर जामिनासाठी दिलीप खेडकरांची हायकोर्टात पुन्हा धाव. नागपुरातील बुटीबोरीत कामगारांचं भीक मागो आंदोलन. मोरारजी कंपनीतील कर्मचाऱ्यांना वेतन न मिळाल्यानं आंदोलन. 3 महिन्यांपासून वेतन थकीत असल्याचा कामगारांचा आरोप. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक. पुणे विद्यापीठानं 20% परीक्षा शुल्क वाढवल्यानंतर परीक्षा विभागाच्या कारभाराविरोधात अभाविपचं आंदोलन. परीक्षा शुल्क माफीच्या मागणीसाठी आंदोलन. दिल्लीप्रमाणे मुंबईमध्ये देखील भाजपचं भव्य कार्यालय. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 18 ऑक्टोबरला चर्चगेट परिसरातील भाजपच्या नवीन कार्यालयाचं भूमिपूजन होणार. यावेळेस भाजपचे मंत्री आणि नेते देखील उपस्थित असणार. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून